दोन श्लोक घ्यावा. 14 पासून श्रीमद भागवतम स्कंद 10 अध्याय 25 श्लोक संख्या 4 आणि 5. 14 श्लोक म्हणे यथा दृढे कर्ममये ऋतुर्भिर्नामो निभे विद्यामान विक्षिप्तिं हित्वा तितिर्षतिं भवार्णवम्. केवळ मूर्ख लोकच दिव्य आत्मज्ञानाचा मार्ग त्यागतात आणि आपण सकाम कर्माच्या रूपातील नौकेचा आश्रय घेऊन अथांग भवसागर पार करू शकतो असे मानतात. ब्रजभूमीतील लोकांनी सुद्धा अशा मूर्खाप्रमाणेच कृष्णाचा आश्रय घेतलेला आहे. श्लोक संख्या 5 सर्वजण मागून घ्यायचं. वाचालं बालिशं स्तब्धम् अज्ञं पंडितमानिनं कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य गोपामे चक्रुरप्रियम्. वाचालं बालिशं स्तब्धम् अज्ञं पंडितमानिनं कृष्णं मर्त्युपाश्रित्य गोपामे चक्रुरप्रियम्. वाचालं बालिशं स्तब्धम् अज्ञं पंडितमानिनं कृष्णं मर्त्युपाश्रित्य गोपामे चक्रुरप्रियम्. वाचालं बालिशं स्तब्धम् अज्ञं पंडितमानिनं कृष्णं मर्त्युपाश्रित्य गोपामे चक्रुरप्रियम्. वाचालं बालिशं स्तब्धम् अज्ञां पंडितमानिनं कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य गोपामे चक्रुरप्रियम्. वाचालं बालिश स्तब्धं उद्धट अज्ञं मूर्ख पंडितमानिनं स्वतःला बुद्धिमान मानून कृष्ण मर्त्य उपाश्रित्य आश्रय घेऊन गोपगण मे माझ्याशी चक्रू केलेला आहे. अप्रियम शत्रुत्व प्रतिकूल आचरण. भाषांतर तात्पर्य श्री प्रभुपाद की. या गोकुळवासी लोकांनी कृष्णासारख्या मर्त्य मानवाचा आश्रय घेऊन माझ्याशी शत्रुत्व केलेले आहे. स्वतःला फार बुद्धिमान मानणारा हा कृष्ण मात्र मूर्ख उद्धट वाचाळी अज्ञानीच आहे असं इंद्र स्वतःमध्येच म्हणून घेते. आणि हे इंद्रचेच अज्ञानता या ठिकाणी प्रकट होते. तात्पर्य श्रील श्रीधर स्वामींच्या मते इंद्राने उच्चारलेल्या अपमानजनक शब्दातून खरे तर सरस्वती भगवान श्रीकृष्णांची स्तुतीच करीत होती. या संदर्भात आचार्यांनी स्पष्ट केलेले आहे की बालिशम म्हणजे निष्पाप बालकाप्रमाणे दंभरहित होय. स्तब्धम या शब्दाचा अर्थ त्यांनी नमस्कार करण्यासारखा असा कोणीही अस्तित्वात
त्यांनी नमस्कार करण्यासारखा असं कोणीही अस्तित्वात नसल्यामुळे ते कोणासमोरही नतमस्तक होत नाही असा आहे. अज्ञ म्हणजे ते सर्वज्ञ असल्यामुळे त्यांनी काही जाणून घ्यावे असा कोणताच विषय अस्तित्वात नाही. पंडित मानिनम या शब्दाचा अर्थ परमसत्याचे स्वरूप जाणणारे ज्ञानी पुरुष त्यांचा सन्मान करतात असा आहे. कृष्ण म्हणजे ज्यांचे दिव्य रूप शाश्वत आनंदाने परिपूर्ण आहे असे पुरुषोत्तम भगवंत होय. मर्त्यम या शब्दाचा अर्थ ते परमसत्य भगवंत असूनही भक्तांवरील प्रेमामुळे या जगामध्ये मानवी रूप धारण करून प्रकट होतात असा आहे. इंद्राने वाचालम या शब्दाने श्रीकृष्णांची निंदा केली, कारण श्रीकृष्णाने स्वतःचाच विश्वास नसलेले कर्ममीमांसा आणि सांख्य दर्शन प्रस्तुत केले होते. यास्तव इंद्राने त्यांना बालिश वा मूर्ख असेही संबोधित केले. श्रीकृष्णाने अगदी आपल्या वडिलांच्या उपस्थितीतच नाना प्रकारच्या युक्तिवाद प्रस्तुत केल्यामुळे इंद्राने स्तब्ध या शब्दाने त्याची निर्भर्सना केली. म्हणून इंद्राने जरी भगवान श्रीकृष्णाची निंदा करण्याचा प्रयत्न केला तरी वस्तुतः भगवंताचे चारित्र्य दोषरहित आहे आणि या सत्याची इंद्राला कशी अनुभूती झाली हे वर्तमान अध्यायात स्पष्ट होईल. साक्षात ब्रजवासियांकडून पूजा स्वीकार करत आहे. खरं पाहिलं तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पूजनीय कोणी असतील तर ते आहेत ब्रजवासी, जे भगवंतावर निश्चित प्रेम करतात आणि ज्यांनी आपलं पूर्ण जीवन भगवंतासाठी समर्पण केलेलं आहे. आपण पाहू शकतो की वृंदावनामध्ये सतत भगवंताचं चिंतन करणारे भक्त आहेत. इतकं भगवंताचं चिंतन त्यांना स्वाभाविक होऊन जातं की कधी कधी ते लोक विचार करतात की आम्ही कृष्णाला विसरू कसं. कृष्णाला विसरतच नाही, असं कंटिन्यू तेलाच्या धारेप्रमाणे भगवंताचं चिंतन ते करतात. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गाई चारायला जात असतात, जात असताना सगळे गोपी जे आहेत ते आपल्या घराच्या बाल्कनीवरून भगवंताचं दर्शन करतात.
बल्हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकार विप्रद्वास कनकपतिस्व वैजयंतीच माता रंध्रा वेणुर अधर सदया पूर्णयन गोपकुंदई वृंदावन स्वपदरमण प्राविशत गीत गिरती. भगवंत ज्यावेळेस गायी चालण्यासाठी जात असतात तर माता यशोदा भगवंताला खूप सुंदर सजवते. भगवंताला पितांबर धारण करवते. भगवंताच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळा, भगवंताच्या हातामध्ये बासुरी, भगवंत आपल्या डोक्यावर फेटा धारण करतात आणि त्याच्यामध्ये मोर मुकुट आहे. भगवंताने आपल्या प्राणांमध्ये फुलं धारण केलेले. असं एकदम स्वाभाविक सौंदर्यपूर्ण भगवंत ज्यावेळेस गायी चालण्यासाठी निघत असतात तर बासुरी वाजवून निघत असतात. रंध्रात वेणूर अधर सुदया. तर भगवान बासुरी वाजवून निघत असताना सगळे गोपवासी गोपिका ज्या आहेत त्यांना माहिती आहे की भगवंत सकाळी पहाटे लोक उठलेले 7-7:30च्या दरम्यान भगवंत गाईला घेऊन काय करते मनामध्ये निघत आहे. आणि भगवंताचे असंख्य गायी, भगवंताच्या गायी पुढं, भगवंत गायींच्या पाठीमागं आणि गोकुळ सखा पण आहे. असं जे चाललेलं आहे एक प्रकारे फार सुंदर असं जे मनमोहक असं जे रूप आहे ते रूप ते ब्रजवासी पाहत असतात आणि एकटक पाहत असतात. आणि पाहत असताना त्यांना असं वाटतं की त्यांनी जणू काही ते डोळ्यांनी भगवंताला पिऊन टाकत आहे. जसं एखाद्याला द्रोणमध्ये आपण स्वीट राईस देतो तर ते स्वीट राईस जे आहे एकदम मन भरून पीत असतं. प्रवासी दैवाने आपल्याकडे खीर बनवली होती. तर इतकी छान खीर झाली की सगळ्यांनी खीरच मागवते. दुसरं काही मागायचं नाही. आणि 200 लोकांचं खीर 100 लोकांनी संपून टाकलं. तसे पीत होते ते, आस्वादन करत होते. तर जे ब्रजवासी जे आहेत आपल्या डोळ्यांना त्यांनी द्रोण बनवला आणि श्रीकृष्ण रूपी ते मधुर रूपाला ते काय करते त्या डोळ्याने पान करते. आणि इतकं पान करते की एकटक त्या भगवंताला पाहते. आणि पाहत असताना अचानकच त्यांची ज्यावेळेस जे पापणी लवते तर तेवढ्या वेळापुरता भगवंतांचं दर्शन नाही झालं तर ते लोक ब्रह्मदेवांना दोष देतात. म्हणतात की ब्रह्मदेवाने शरीर बनवला, इतकं चांगलं शरीर, खास करून डोळे बनवले, परंतु ब्रह्मदेवाने फार मोठी चूक केली म्हणे. डोळ्यांना काय केलं त्यांनी पापण्या ठेवले. खरं तर डोळे कसे असले पाहिजे, मीनाक्षी म्हणजे मास्यासारखे डोळे असले पाहिजे. मास्यांना पापण्या नसतात, ते कंटिन्यू पाहतच असतात. तसं भगवंताला पाहत असताना थोड्या वेळामध्ये जे पापण्या लवतात त्याच्यामुळे आम्हाला भगवंताचं दर्शन खंडित होऊन जातं. म्हणून ते लोक ब्रह्मदेवाला दोष देतात की ब्रह्मदेवाने इतकं चांगलं शरीर बनवलं परंतु डोळे बनवले ते पापण्या त्या डोळ्याला लावले, त्याच्यामुळे ब्रह्मदेवाला पोचतात की त्यांना बुद्धी नाही. 4 डोके असून देखील त्यांना बुद्धी नाही. म्हणजे भगवंताच्या सौंदर्याला पाहण्याची जी आतुरता आहे इतकी विकसित झालेली आतुरता की ते एक क्षणभर देखील भगवंताला पाहण्यापासून ते राहत नव्हते. आणि तेवढं ज्या वेळेमध्ये ज्यावेळेस ते पापण्या लवतात तेवढा वेळ त्यांना एका युगासारखा वाटायचा. युगायितम विमुक्षेण चक्षुषा प्रावर्षायितम शून्यायितम जगत सर्वम गोविंद गृहे मे. त्या गोविंदांशिवाय एक क्षण एका युगासारखा मला वाटत आहे. युगायितम विमुक्षेण चक्षुषा प्रावर्षायितम. तर तेवढ्या वेळेमध्ये भगवंताचं दर्शन नाही होणं देखील आम्हाला फार मोठं कष्ट आम्हाला सहन करावं लागतं. आणि हे ब्रजवासियांचा भाव आहे. आणि ज्यावेळेस
तर गायी दिसत आहेत, भगवंत गोपबाल दिसत आहेत. आणि गायी चालत असताना गायीची पायातून जे निघाले तापातून जे धुळी आहे ते आकाशात उडालेली असते. असंख्य हजारो गायी ज्यावेळेस चालतात त्यावेळेस त्यांच्या चरण्याने काय होत असतं, धूळ हे उडत असतं आणि धूळ असं आकाशात उडत असतं. आणि ते गोपिका जे आहेत, गोप जे आहेत ते एकटक भगवंतांना पाहत असतात आणि भगवंत हळूहळू अदृश्य होतात, वनामध्ये भगवंत प्रवेश करतात. परंतु ती धूळ जी आहे ती धूळ फार वेळ दिसत असते, आकाशात उडलेली धूळ. आणि त्या धुळीला पाहून ते समाधान मानतात की हा कृष्ण तिथं गेले, हा कृष्ण तिथं आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की जे ब्रजवासी आहेत ते भगवंताचे निस्सिम भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत. भागवतामध्ये भक्तांच्या म्हणजे सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहे याच्याविषयी त्याच्यामध्ये वर्णन आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक अनेक भक्तांचं वर्णन करता 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 सरती शेवटी ब्रजवासीयांचं नाव आहे. आणि ब्रजवासी सर्वात श्रेष्ठ भक्त आहेत म्हणून असं त्या ठिकाणी सिद्ध केलं जातं. मग अशा ब्रजवासियांकडून जे ब्रजवासी संपूर्ण विश्वामध्ये वंदनीय आहेत, संपूर्ण जगामध्ये वंदनीय आहेत. आणि सगळे मोठे मोठे देवता देखील श्री श्री राधाकृष्ण भगवान त्या वृंदावनामध्ये ब्रजवासियांची कृपा प्राप्त करण्यासाठी एखाद्या घासाच्या रूपामध्ये, एखाद्या वेलीच्या रूपामध्ये, एखाद्या झाडाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी जन्म घेण्यासाठी आतुर असतात. भगवान भोलेनाथ जे आहेत त्या ठिकाणी एक पर्वताच्या रूपामध्ये स्थित आहेत. नंदेश्वर, नंदगाव जे आहे भगवान भोलेनाथांचे स्वरूप आहे. भोलेनाथांनी तपस्या करून त्या ठिकाणी ते रूप प्राप्त केले, जेणेकरून भगवंतांचे चरण माझ्या मस्तकावर पडतील, गोपगोपींचे चरण माझ्या मस्तकावर पडतील आणि शुद्ध भक्तीचे लाभ मला होईल. ब्रह्मदेवाने देखील हजारो वर्षाची तपस्या करून त्या ठिकाणी जे वसण्याचं पर्वत जे आहे ब्रह्मगिरी, तर ते ब्रह्मदेव आहेत. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे 4 मुख आहेत, तर 4 पर्वताचे शिखर आहेत. आणि त्या ठिकाणी देखील गोपिका जे आहेत आपल्या चरणाचा स्पर्श करतात आणि त्याच्याने ब्रह्मदेव स्वतःला धन्य मानतात की मी ते किती भाग्यवान आहे की मला या ब्रजवासियांच्या चरणाची धुळी मला प्राप्त होते. उद्धव देखील त्या कुसुम सरोवरामध्ये एक घासाच्या रूपामध्ये ते आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली की मला जन्म मिळालं तर असं मिळालं पाहिजे की मी वृंदावनामध्ये घासाच्या रूपामध्ये माझा जन्म मिळाला पाहिजे, जेणेकरून जे ब्रजवासी आहे त्यांच्या चरणाची धुळी माझ्या मस्तकावर पडेल आणि मी धन्य होऊन जाईल. असे मोठे मोठे देवता, मोठे मोठे भक्त या गोष्टीची अपेक्षा करतायत की ब्रजवासी जे आहेत त्यांच्या चरणाची धुळी मिळावं, वृंदावनामध्ये थोडा वेळ वास मिळावं. तर त्या ब्रज भागवतामध्ये हे सिद्ध करण्यात आलेलं आहे की वृंदावनातले जे भक्त आहेत ते भगवंताचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. मग जे ब्रजवासी भगवंतासाठी जे प्रकट झालेले अशा ब्रजवासियांकडून इंद्र काय करून घेत होता, स्वतःची पूजा. इंद्र कधी प्रकट होऊन थांबवलं नाही तुम्ही माझी पूजा करू नका, माझ्यापेक्षा तरी श्रेष्ठ असं काय नाही. पण त्याच्यावर पूजा प्राप्त करून घेत आहे आणि तिचा अहंकारही वाढत आहे आणि असं वाटत होतं की मीच सर्व आहे, मीच वर्षा करवतो, त्याच्यामुळे धनधान्य ठिकाणी माझ्या जीवावर हे ब्रजवासी काय आहे पालन पोषण होत आहे. तर भगवंतांना इंद्राचं एक
एकदम हरित घास त्या ठिकाणी प्रकट होतो, ज्याच्यामुळे गायी एकदम पुष्ट होतात. गोवर्धन या शब्दाचा अर्थच असा आहे की जो गायीला वर्धन करतो, गायींचा सांभाळ करतो. गोवर्धनामध्ये अनेक झरणे थांबतात, बऱ्याच ठिकाणी पाणी पाझरत असतं, पाण्यामुळे खूप घास त्या ठिकाणी येत असतं. ॲक्च्युली गायी चालण्यासाठी जे डोंगर आहेत खूप छान छान असतात. जे काही डोंगरावर चालतात ना खूप प्रसन्न असतात ते काही. आजकाल आपल्या बीडमध्ये अनेक ठिकाणी काही असे डोंगर आहेत. आपलं बीड डोंगराच्या मध्यभागी आजूबाजूला सगळे डोंगर आहेत. आणि पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो इतकं छान घास त्या ठिकाणी येते. जवळजवळ 6-7 महिन्यापर्यंत गायीला चरण्यासाठी त्या ठिकाणी घासाची उपलब्धता असते. खूप मोठं घास येत असतं आणि गायी त्या ठिकाणी चरत असतात, आनंद घेतात. डोंगर जे आहे खूप गायींसाठी म्हणा त्या पशूंसाठी खूप आवश्यक आहे. हरणं पण असतात त्या ठिकाणी, मोर असतात, अनेक ससे असतात, अनेक जीव त्या ठिकाणी जगत असतात. आणि त्यातल्या त्यात गोवर्धन पर्वत जे आहे भगवान विष्णूचं स्वरूप असणारं, गोलोकधामातून ते प्रकट झालेलं भगवंताचं पर्वत, सर्व कामना इच्छा पूर्ण करणारे हे पर्वत आहे. माझं प्रभूजी सांगत होते की गोवर्धनाच्या जवळ जाऊन एखाद्याने कोणतीही कामना प्रकट करावी, भौतिक असो आध्यात्मिक असो, ती इच्छा गोवर्धन काय करत असतो म्हणजे पूर्ण करत असतो. जसं गोवर्धन वृंदावनमध्ये गोवर्धन प्रसिद्ध आहे, तसं चित्रकूटमध्ये कामतनाथ पर्वत प्रसिद्ध आहे. तेही गोवर्धन सारखंच आहे, मोठा छान. आणि असं सांगतात की त्या चित्रकूटामध्ये कामतनाथ जे पर्वत आहे तो पर्वत देखील सर्व भौतिक इच्छा आध्यात्मिक इच्छा भक्तांच्या पूर्ण करतो. म्हणून आजकाल गोवर्धनची जशी परिक्रमा होते तशी परिक्रमा चित्रकूटमध्ये कामतनाथ त्या कामतगिरीची परिक्रमा होते. आणि कामतगिरी साक्षात रामाचं स्वरूप आहे आणि गोवर्धन जे आहे भगवान कृष्णाचं स्वरूप आहे, विष्णूचं स्वरूप. एकाच वेळेस ते भक्तही आहेत आणि भगवंतही आहे गोवर्धन पर्वत. आणि त्या ठिकाणी गायींना खाण्यासाठी इतकं छान, भगवंतांना खेळण्यासाठी गुहे आहेत, मोठे मोठे झाड आहेत, फळांचे वृक्ष आहेत. द्वारकामध्ये ज्यावेळेस ते गोवर्धन पर्वत एकदम सजून धजून होतो भगवंतांच्या सेवेसाठी, आणि भगवंतांना ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू गोवर्धन पर्वत काय करत होता. तर अशा पद्धतीने भगवंतांनी सांगितलं की पूजा जर करायची असेल तर तुम्ही गोवर्धनाची पूजा करा, इंद्राची पूजा करायची काही आवश्यकता नाही. मग सर्व ब्रजवासीय जे आहेत गोवर्धन पूजा केली, भव्य दिव्य अशी गोवर्धन पूजा केली. इंद्रपूजेसाठी जेवढं काही व्यंजने बनवले होते सर्व व्यंजने जशाला तसं सर्व काही गोवर्धनाला अर्पण करण्यात आले. धूप दीप इत्यादींनी गोवर्धनाची पूजा केली आणि सत्यशेवटी भगवंतांनी गोवर्धनाची परिक्रमाही करवली सगळ्यांना. सगळं ब्रजवासीय लोक सगळ्यांनी गोवर्धनची पहिली परिक्रमा गोवर्धनची ज्यांनी कोणी केली असेल तर ते भगवान श्रीकृष्णानेच केली गोवर्धनची परिक्रमा. आणि तेव्हापासून गोवर्धनची परिक्रमा आता पण सुरू आहे. 5000 वर्ष झालेली आहेत आणि गोवर्धनची परिक्रमा अजून वाढतच चालली आहे. कोणी दंड परिक्रमा करतोय, कोणी चालू परिक्रमा करतोय, असे वेगवेगळ्या पद्धतीने परिक्रमा करतोय. पौर्णिमेला, एकादशीला, शनिवार रविवार आपण ज्यावेळेस गोवर्धनाच्या ठिकाणी जातो ती भव्य दिव्य परिक्रमा चालूच असते. हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी परिक्रमा करतात, आज पण करतात. आणि अशा पद्धतीने भगवंताने गोवर्धनची पूजा केल्यानंतर सगळेजण एकदम आनंदित झालेले ब्रजवासी. परंतु या सगळ्यांमध्ये एकच व्यक्ती अप्रसन्न होता, तो म्हणजे इंद्र. सगळ्यांना
अनेक दिवसापासून चालत असलेली पूजा कृष्णाने बंद केली. म्हणून त्याला सर्व अहंकार आणि अहंकार असल्यामुळे त्या ठिकाणी तो विचलित झालेला आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगताय की नमे विदु सुरगना प्रभवम न महर्षया अहम आदिती देवाना महर्षिणांची सुरक्षा. भगवत म्हणतात की मला देवी देवताही जाणू शकत नाही. नमे विदु सुरगणा, सुरगणा म्हणजे देवी देवता. भगवंतांना मोठे मोठे देवी देवताही समजू शकत नाही. भगवंतांच्या ज्या लीला असतात, मोठे मोठे महर्षी देखील भगवंतांना समजू शकत नाही. नमे विदु सुरगणा प्रभवम न महर्षया अहम आदिती देवाना. भगवंत सर्वांचे आदी आहे. जरी श्रीकृष्ण छोटे 7 वर्षाचे बालक जरी असले तरी भगवंत सर्वांचे आदी पुरुष आहे. ईश्वरा परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारणाचे कारण. भगवंत सर्वांचे आदी आहे. तर हे देवी देवता देखील कधी कधी भगवंतांना समजू शकत नाही. रामचरितमानसमध्ये आपण पाहतो की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासामध्ये होते आणि रावणाने माता सीतेचं अपहरण केल्यानंतर भगवंत सीतेच्या शोधामध्ये सीते 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 म्हणून ज्यावेळेस भगवंत वनामध्ये फिरत होते दंडकारण्यामध्ये, तर भगवान शिवजी वरतून जात असताना माता सतीसोबत भगवान शिवजींनी मात्र रामचंद्रांना प्रणाम केलं. जय सच्चिदानंद विग्रह म्हणून प्रणाम केला, स्तुती केली. परंतु माता सतीला शंका आली की असं कसं, देवादिदेव महादेव, त्या महादेवाची सर्वजण पूजा करतात आणि तो महादेव कोणाला दंडवत करत आहे, कोणाला प्रणाम करत आहे. तर एका सर्वसाधारण मनुष्याला जे की आपल्या पत्नीसाठी वनवन भटकत आहे आणि जोरजोरात ओरडत आहे, हा कसा काय भगवंत असू शकतो. शंका आली सती मातेला. तर आपण पाहू शकतो की सती ही भगवान शिवांची अर्धांगिनी असून देखील ती देखील रामाला समजू शकली नाही. रामाला सर्वसाधारण समजली ती. परंतु भगवान शिव जे आहेत, शिवांना माहित होतं की भगवंतांची ती लीला आहे. भगवंतांनी वरूनच त्यांना प्रणाम केला. नंतर सती मातेला नंतर लक्षात आलं ज्यावेळेस तिनं रामाची परीक्षा घेण्यासाठी गेली होती त्या ठिकाणी आणि तिला कळून चुकलं की सीता ही रामापासून लांब गेलेलीच नाही. सर्वत्र तिला सीताराम 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 दिसत होते. केवळ भगवंत या भौतिक जगामध्ये एक बाह्य लीला प्रकट करत होते. तर देवी देवता देखील कधी कधी भगवंताला समजू शकत नाही आणि इंद्रही भगवंताला समजू शकला नाही. आणि भगवंतांविषयी वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी बोलत आहे. या श्लोकामध्ये भगवंताला तो वाचा, बालिश, शब्द, अज्ञ अशा वेगवेगळ्या शब्दांनी भगवंतांना तो बोलत आहे. परंतु खरा वाचा, खरा बालिश शब्द तो सुद्धा इंद्रच झाला. ज्यावेळेस इंद्राने आपल्या सर्व शक्ती मनाला लावून ब्रजवासियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर ब्रजवासियांचा एक केस देखील वाकडा झाला नाही. भगवंताने सर्व ब्रजवासियांना त्या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी नेलं. डाव्या हाताच्या करंगळीवर भगवंताने गोवर्धन पर्वत धारण केला आणि जे मुसळधार पाऊस पडत होता इंद्राद्वारे प्रेरित झाल्यामुळे, त्याच्यामुळे काहीच कोणाला काही झालेलं नाही. सरते शेवटी इंद्राला कळून चुकलं की आपलं फार मोठी चूक झालेली आहे. आपण श्रीकृष्णांना काही करू शकत नाही, ब्रजवासियांना काही करू शकत नाही. तो एकदम त्याला वाईट वाटलं की अरे मी भगवंताला समजू शकलो नाही, मी भगवंताला अपशब्द बोललो. मग तो आता त्याला लाज वाटली की माझ्या फार मोठी चूक झालेली आहे. म्हणून भगवंताला क्षमायाचना मागण्यासाठी नंतर इंद्र जो आहे त्या ठिकाणी आलेला आहे.
येताना त्यांनी गाईला घेऊन आले की भगवंत गाईला बघून तरी शांत होतील म्हणून गाईला घेऊन तो येतो आणि त्या ठिकाणी भगवंताला प्रार्थना करतो की भगवंता चूक झाली, कानाला हात लावून उलटा बशा टाकलेल्या आहेत, माफ करा देवा, तुम्हाला समजू शकलो नाही. तर स्वतःच तो बालिश आहे, स्वतःच तो वाचाळ आहे, अपंडित आहे, परंतु भगवंतांना अशा पद्धतीने बोलत आहे. आणि या जगामध्ये देखील काही लोक जे वेदांचा अध्ययन करतात, स्वतःला विद्वान मानतात, तेही भगवंताला समजू शकत नाही. परवा पुत्र बलराम रविवारीचं प्रवचन केलं, त्याच्यामध्ये एक श्लोक मी वाचला होता. मोठे मोठे विद्वान लोक देखील भगवंताला समजू शकत नाही. भगवंताला समजून घेण्यासाठी केवळ शुद्ध भक्तीच आवश्यक आहे आणि भक्तच भगवंताला समजावून सांगू शकतात. पण या ठिकाणी नंतर सरतेशेवटी इंद्र जो आहे भगवंताला क्षमा मागितली, प्रार्थना केली, तर भगवान इतके दयाळू कृपाळू आहेत की भगवान लगेच क्षमा करून टाकली. उलट भगवंताला बरं वाटलं की इंद्र तुझ्यामुळे माझे सगळे भक्त एकत्र आले आणि 7 दिवस 7 रात्रीपर्यंत मला सगळ्या भक्तांचं सानिध्य मला प्राप्त झालं. म्हणजे एका दृष्टीने भगवंत इंद्रावर प्रसन्न झाले होते आणि भगवंताचीच ती योजना होती. कारण ब्रजवासियांना नेहमी वाटायचं की कृष्ण आमच्या सोबत असले पाहिजे. तर सकाळी कृष्ण गाईला चारायला गेल्यानंतर जे ब्रजवासियांना वाटायचं की कृष्ण कधी येतील, कधी आम्हाला दर्शन देतील. आणि ज्यावेळेस संध्याकाळी भगवंत यायचे तर गोप बालकांना वाटायचं की कृष्ण कधी सकाळी उठून आमच्यासोबत येईल. सगळ्यांनाच वाटायचं की कृष्ण नेहमी आमच्यासोबत असावं. पण भगवंतांनी 7 दिवस भगवंतांनी सर्व ब्रजवासियांना काय केलेलं आहे, दर्शन दिला, संघ सानिध्य दिलं. अशा पद्धतीने गौतम ध्यानाची लीला संपन्न झालेले, सगळे भक्त प्रसन्न झालेले. परंतु असंच हे इंद्र जे आहेत भगवंतांना समजू शकत नाही. विद्वान लोक देखील, वेद पारंगत लोक देखील भगवंतांना समजू शकत नाही. नंतर ज्यावेळेस शुद्ध भक्तांचे चरणाचे धूळ त्यांना मिळून जाईल त्यावेळेस त्यांना भगवंताचं महात्म्य समजते. अशा पद्धतीने गौरवाची लीला आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री